नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। आज आपण पितृपक्षाच्या महान कथा सांगणार आहोत। असं म्हणतात की या कथेला ऐकल्याने सर्व प्रकारचे पितृ दोष संपतात। या कथेला लक्षपूर्वक ऐकल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला अपार धनसंपत्ती, सुख आणि समृद्धी प्राप्त होते। पितरांच्या कृपेने त्याचे सर्व दुःख आणि दोष संपतात आणि त्याला सुखी जीवन प्राप्त होतं। ही महान कथा भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितली होती। चला आता आपण ही कथा ऐकू या दोस्तांनो। एक वेळची गोष्ट आहे। गरुडराज गरुड आपल्या मनात प्रश्न घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येतात आणि त्यांना प्रणाम करून विचारतात, हे प्रभू, पितृपक्षात पितरांची पूजा केल्याने काय फळ मिळतं? पितृपक्षाच्या काळात पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करावेत? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुड, तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस। तुझ्या या प्रश्नात सर्व मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे। जो मनुष्य आपल्या पितरांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दोष आणि दुःख नष्ट होतात। पितरांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात। त्या विषयात एक अप्सरा आणि ऋषी यांची प्राचीन कथा सांगितली जाते, जी मी आज तुला सांगतो। या कथेला ऐकल्यावर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील। म्हणून हे गरुड, तू ही कथा लक्षपूर्वक ऐक। या कथेला जो कोणी ऐकतो त्याचे सर्व पितृ दोष नष्ट होतात। जो कोणी ही कथा ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याच्यावर पितरांची कृपा सदैव राहते। गरुडजी म्हणतात, हे प्रभू, मी तुमच्याच मुखातून ही कथा ऐकण्याची अत्यंत इच्छा धरून आलो आहे। कृपया मला ती कथा ऐकवा। मी नक्कीच या कथेचा प्रचार करीन। मग भगवान श्रीकृष्ण गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगायला लागतात। म्हणून दोस्तांनो, तुम्हीही ही कथा लक्षपूर्वक ऐका। या कथेला ऐकल्याने सर्व पाप आणि दोष नष्ट होतात। पितृ दोषातून सुटका होते। सर्व कर्ज उतरतात, धनधान्याची प्राप्ती होते, तसेच उत्तम गुणांची पत्नी लाभते। संतान नसलेल्या माणसाला संतती प्राप्त होते। ही कथा अत्यंत महान आहे। पितृपक्षात या कथेला ऐकलं पाहिजे। यामुळे पितर देव प्रसन्न होतात आणि वरदान देतात। श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुड, प्राचीन काळात रुची नावाचे एक राजा होते, जे सांसारिक मोहमाया सोडून निर्भय होऊन ब्रह्मचर्याचं पालन करत पृथ्वीवर फिरत होते। त्यांनी सर्व भोगविलासाचा त्याग केला होता। ते एकदाच भोजन करत होते आणि जंगलात भटकत होते। त्यांना असम वैराग्य धारण करताना पाहून त्यांचे पितर अत्यंत दुःखी झाले। आपल्या वंशजाला वंशाचा नाश करताना पाहून ते अत्यंत चिंताग्रस्त झाले। त्यांनी ठरवलं की ते स्वतःच आपल्या वंशजाला भेटून त्याला वैराग्याचा त्याग करण्यास सांगतील। मग एके दिवशी जेव्हा ऋषी रुची ध्यानमग्न होऊन तपश्चर्या करत होते, त्याच वेळी त्यांचे सर्व पितर त्या ठिकाणी प्रकट झाले। ऋषी रुचीने आपली डोळ्यांची उघडली आणि 4 दिव्य आत्मा आपल्यासमोर उभ्या पाहिल्या। त्यांना पाहून त्यांनी प्रणाम करत विचारलं, हे महान आत्म्यांनो, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणाने माझ्या दर्शनाला आलात? त्या सर्व दिव्य आत्मा म्हणू लागल्या, हे वत्सा, आम्ही तुझे पूर्वज आहोत आणि तुझ्या या वैराग्यमय आचरणाने अत्यंत दुःखी आहोत। म्हणूनच आम्ही तुझ्या भेटीसाठी आलो आहोत। ऋषी रुचीने नमस्कार करून आदराने विचारलं, हे पितृगण, मी तुमचं दर्शन घेऊन अत्यंत धन्य झालो आहे, पण तुम्ही माझ्या आचरणाने दुःखी का आहात? कृपया मला विस्ताराने सांगा। माझ्याकडून कोणती चूक झाली आहे ज्यामुळे तुम्ही माझ्यावर रुष्ट आहात? तेव्हा पितर म्हणाले, हे वत्सा, तू विवाह का नाही केलास? विवाह हा स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे। गृहस्थाश्रमाशिवाय मनुष्य बंधनात असतो। गृहस्थाश्रमात राहून मनुष्य देव, पितर, ऋषी आणि याचक यांची पूजा करून उत्तम लोकांना प्राप्त करतो।
तो देवांना स्वाहा आणि पितरांना स्वधा उच्चार करून द्वाराशी आलेल्या याचकांना दान देऊन त्यांना संतुष्ट करतो. विवाहन करून आणि संतती उत्पन्न करून तू देव ऋण आणि पितरांचे ऋण यांच्यातून सुटका मिळवू शकणार नाहीस. जगातील इतर प्राण्यांसाठी सुद्धा तू ऋणीच राहशील. संततीशिवाय तू स्वर्ग कसा प्राप्त करशील? देव पूजा, पितृतर्पण आणि संन्यास घेऊनच स्वर्ग मिळतो. म्हणून हे पुत्रा, जर तू विवाह नाही केला तर तुला नरकात जावं लागेल आणि पुढच्या जन्मातही दुःख भोगावं लागेल. मग ऋषी रुचीने पितरांना विचारलं, हे पितृगण, विवाह हा अत्यंत कष्टकारक आहे. यातून पापांचा संग्रह होतो आणि शेवटच्या क्षणी ते अधोगती प्रदान करतं. म्हणूनच मी विवाह केला नाही. स्त्रीसंग परिग्रह केल्याने मुक्ती मिळत नाही. जो अविवाहित राहून विद्या ग्रहण करतो आणि ज्ञानाने आत्म्याला निर्मल करतो, तोच मला योग्य वाटतो. विद्वानांनी अनेक प्रकारच्या कर्मांचा उल्लेख केला आहे. म्हणून मनुष्याने आपल्या इंद्रियांना संयम ठेवून आत्म्याचे शुद्धीकरण करावं. पितर म्हणाले, हे वत्सा, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आत्म्याला निर्मल करणं हे योग्य आहे. परंतु तू जो मार्ग चालला आहेस तो कल्याणकारक नाही. यज्ञ, तप आणि दानाच्या माध्यमातून दोष दूर करून कोणत्याही फलप्राप्तीचा मोहन ठेवता जो कर्म करतो त्याला बंधन होत नाही. पूर्वजन्माचं कर्म भोगल्याने नष्ट होतं, पण पूर्वजन्माचं पुण्य कर्म सुखदुःख भोगल्याने सत्य नष्ट होतं. मग ऋषी रुची म्हणाले, हे पितामह, वेदांनी कर्ममार्गाचं प्रतिपादन करून अविद्या आणि मायेला प्रोत्साहन दिलं आहे. मग तुम्ही मला विवाह का करायला सांगत आहात? विवाह करून माझं अनिष्टच होईल. त्यावर पितर म्हणाले, हे वत्सा, कर्मामार्फत जे काही केलं जातं ते अविद्या आहे, हे खरे आहे. पण विद्या प्राप्त करणं सुद्धा एक कर्मच आहे. शास्त्रांमध्ये विहित केलेले कर्म सज्जन पुरुष सोडत नाहीत. यामुळेच त्यांना मोक्ष प्राप्त होतो. शास्त्रांनी पुरुषाला विवाह करण्याची आज्ञा दिली आहे. विवाहन केल्यास पुरुषाला मोक्ष मिळत नाही. संततीशिवाय त्याला मोक्ष मिळत नाही. संततीने केलेल्या श्राद्धकर्मानेच त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हे पुत्र, तू विधीपूर्वक विवाह कर. विवाहन केल्याने तुझं सर्व कर्म नष्ट होईल आणि तुझी दुर्गती होईल. जर आमचा वंश नष्ट झाला तर आमच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. विवाह करून संतती उत्पन्न करूनच तू तुझ्या पितरांना संतुष्ट करू शकशील. श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड. या प्रकारे पितरांचे वचन ऐकून ऋषी रुचींना मोठी खंत झाली. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मग ऋषी रुचींनी आपल्या पितरांना म्हणाले, हे पितृगण, आता मी वृद्ध झालो आहे. कोण मला आपली कन्या देईल? तसेच माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीसाठी विवाह करणे अत्यंत कष्टप्रद आहे. मग पितरांनी उत्तर दिले, हे वत्सा, जर तू आमच्या वचनांचे पालन केले नाहीस तर निश्चितच आम्हा सर्व पितरांचा पतन होईल आणि तुझी अधोगती होईल. असे म्हणून सर्व पितृगण अदृश्य झाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड. पितरांचे हे वाक्य ऐकून ऋषी रुची अंतःकरणात फारच व्याकुळ झाले. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून विवाह करण्याचा विचार करून ते पृथ्वीतलावर कन्येच्या शोधात फिरू लागले. मात्र त्यांना कुठेही योग्य कन्या मिळाली नाही. पितरांचे वचन मनात वारंवार विचारत त्यांनी विचार केला, मी काय करू? कुठे जाऊ? माझ्या पितरांना मुक्ती देण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी विवाह करेल? अशा विचारात गुंतून त्यांनी खूप वेळ विचार केला. अखेर ऋषी रुची यांनी ब्रह्मदेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. त्यांनी 100 वर्षे वनात कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर जगतपिता ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे रुची, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुझी जी काही इच्छा आहे ती प्रकट कर,
मी तिला नक्कीच पूर्ण करीन. मग ऋषी रुचींनी ब्रह्मदेवांना प्रणाम करून म्हणाले, हे परमपिता, माझ्या पित्रांनी मला संतान उत्पन्न करण्यासाठी सांगितले आहे. मात्र सध्या मला विवाहासाठी कोणतीही कन्या दिसत नाही. म्हणून कृपा करून मला एक कन्या प्रदान करा, ज्याच्याशी विवाह करून मी संतती प्राप्त करू शकेन. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे विप्र, तू जगाचा प्रजापती होशील. तुझ्या माध्यमातून प्रजेची सृष्टी होईल. तुझ्या पित्रांनी योग्यच सांगितले आहे. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानंतर ऋषी रुची समाधानी झाले आणि त्यांनी आपल्या पित्रांच्या मुक्तीसाठी पुढील वाटचाल सुरू केली. काही काळानंतर ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे एक राजा आणि राणीच्या घरी एक सुंदर आणि गुणी कन्येचा जन्म झाला. तिचे रूप आणि सद्गुण सर्वत्र प्रसिद्ध होते. ती कन्या योग्य वयात पोहोचल्यावर ब्रह्मदेवांनी ऋषी रुची यांना संकेत दिला की विवाहाचा वेळ आला आहे. ऋषी रुची त्या राजाच्या दरबारात गेले आणि आपली इच्छा व्यक्त केली. राजाने आधी विचार केला, कारण ऋषी रुची वृद्ध होते. पण ब्रह्मदेवांच्या कृपेमुळे राजाच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. त्याने आपल्या कन्येचा विवाह ऋषी रुची यांच्याशी थाटामाटात केला. विवाहानंतर ऋषी रुची आणि त्यांच्या पत्नीला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. त्याच्या जन्माने ऋषी रुची यांचे पितर तृप्त झाले आणि पुन्हा एकदा त्यांच्या समोर प्रकट होऊन म्हणाले, हे वत्स, तू आपल्या कर्तव्याचे पालन केलेस, आम्हाला मुक्ती मिळाली आहे. तुझ्या वंशजांमुळे आमची आत्मा शांतीत आहे, असे आशीर्वाद देऊन पितृगण अदृश्य झाले. ऋषी रुची यांनी आपल्या जीवनात धर्माचा मार्ग अनुसरून गृहस्थाश्रमाचे पालन केले. त्यांचे वंश पुढे फुलत गेले आणि त्यांच्या पित्रांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कुटुंबात नेहमी सुखसमृद्धी नांदली. श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड, ही कथा पितृदोष दूर करण्याची आहे. जोही श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि पित्रांचे पूजन करतो, त्याला जीवनात सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते आणि पित्रांची कृपा कायम राहते. मित्रांनो, तुम्हाला जर आम्ही सांगितलेली पितृपक्षाची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्णा.